नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 39. हर्ष मंजिरीला घेऊन दिल्लीला निघाला. तिला प्लेनने प्रवास करायची भीती वाटत होती. हर्षने तिला सांभाळून घेतले, पण कशासाठी चाललोय ते अजून तिला सांगितले नव्हते. तिच्यासाठी ते सरप्राईज आहे असे तो म्हणत होता. दिल्लीला पोहोचल्यावर जुन्या वस्तीत एका चाळीत तो तिला घेऊन आला. तिथल्या एका रूममध्ये ते दोघेजण गेले. तिथेच समोर तिला मीनाक्षी दिसली. आता बघूया पुढे. मंजिरीने मीनाक्षीला धावत जाऊन मिठी मारली. कितीतरी वेळ त्या दोघी रडत होत्या. काही वेळाने मंजिरी शांत झाली, पण मीनाक्षी हमसून हमसून रडत होती. तिचं रडणं पाहून हर्षच्याही डोळ्यात पाणी आले. राहुल तर आधीच रडत होता. हर्षने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसा राहुलने मात्र दचकून त्याच्याकडे बघितले. हर्षचेही डोळे आज त्याला ओलसर जाणवले. बस ना मीनूताई, किती रडशील आता, मंजिरी तिला समजावत म्हणाली. का मंजू, मला कशाची शिक्षा मिळाली ग? काय गुन्हा केला मी एवढा, सांग ना. मीनाक्षीही रडत रडतच बोलत होती. होईल ग सगळं ठीक, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तू रडणं थांबव आधी, मंजिरी म्हणाली. पण हे काय, तुम्ही सामान का पॅक केलं? कुठे निघालात का तुम्ही? मंजिरी म्हणाली. मीनाक्षी आणि राहुल दोघांचे चेहरे पडले तिच्या प्रश्नाने. हर्ष शांतपणे ऐकत भिंतीला टेकून उभा होता. ते जाऊ दे, तू इथे कशी काय आलीस? माझा पत्ता कोणी सांगितला तुला? मीनाक्षी म्हणाली. हर्षने आणलं मला इथे. मलाही माहीत नव्हतं तू इथे आहेस, मंजिरी म्हणाली. चाळीतल्या त्या दोन कसल्या तशी एकच रूम होती. अगदी छोटंसं किचन होतं सोबतीला. त्याकडे नजर फिरवत होती मंजिरी. रडण्याच्या नादात आतापर्यंत तिच्या लक्षातच आलं नव्हतं. चल राहुल, जरा बाहेर जाऊया. हर्ष राहुलच्या खांद्यावर हात टाकून त्याला बाहेर नेत म्हणाला. राहुल फार घाबरला होता. तो असा मीनाक्षीसोबत राहत होता, जी हर्षची बायको होणार होती. त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही, पण पर्याय नव्हता. तो गुपचूप हर्षसोबत बाहेर आला. तू लग्न केलेस ना यांच्याशी? किती मोठा निर्णय घेतलास मंजू, मीनाक्षी बाहेर जाणाऱ्या हर्षकडे बघत म्हणाली. करावं लागलं. नव्हती बघवत काकांची आणि बाबांची अवस्था. पगडी माझ्या पायावर ठेवली होती काकांनी, मंजिरी म्हणाली. खुश आहेस का पण तू? मंजिरी तिच्या डोळ्यात बघत म्हणाली. हो ताई, मी आनंदात आहे. हर्ष फार चांगले आहेत, पण हे सगळं तुझ्या वाट्याचं सुख आहे ना, मंजिरी म्हणाली. छे ग, तुमच्या दोघांची जोडी आधीच बनली असेल म्हणून घडलं सगळं, पण परिस्थितीच्या कचाट्यात आपण दोघी अडकलो. तुला असं अचानक लग्नाला उभं राहावं लागलं. किती कठीण गेलं असेल ना तुला, मीनाक्षी तिचा चेहरा निरखत म्हणाली. फार कठीण गेलं, पण हर्षने आणि त्याच्या मम्माने फार सांभाळून घेतलं मला, म्हणून बरं. नाहीतर काय अवस्था झाली असती माझी, मंजिरी म्हणाली. बरं ते सोड, तू कसं काय इथे? आणि तू लग्न केलंस का राहुलसोबत? मंजिरी तिच्या खांद्याला धरून म्हणाली. नाही, आम्ही लग्न केलं नाही, पण आम्ही इथे आजूबाजूला नवरा बायको आहोत म्हणूनच सांगतो. करणार होतो लग्न, पण वेळ तरी कुठे मिळाला ग. मीनाक्षीच्या डोळ्यात परत अश्रू दाटून आले. लग्नाशिवाय एकत्र राहता तुम्ही? मंजिरी तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाली. राहतो, पण मर्यादा नाही ओलांडल्या आमच्या. तसे संस्कार नाही झालेत आपल्यावर, आणि माझा राहुल फार जपतो मला, मीनाक्षी म्हणाली. ताई, आमच्यात पण अजून नवरा बायकोचं नातं नाही. तू अजूनही हर्षसोबत. मंजिरी पुढे काही बोलणार तेवढ्यात मीनाक्षीने तिच्या ओठांवर हात ठेवला. बस मंजू, परत असा विचार पण करू नकोस. तुझी गाठ बांधली होती त्याच्याशी. नियतीने घडवून आणलं सगळं, आणि मी राहुलशिवाय दुसऱ्या गुणाचा विचार पण करणार नाही आता. फार कठीण काळात जपलं त्याने मला. आपले नातेवाईक, घरदार आणि नोकरी गमावून बसलाय तो माझ्यासाठी. त्याची साथ मी कशी सोडू, सांग ना, मीनाक्षी म्हणाली. मंजिरी ऐकून थोडा वेळ स्तब्ध झाली. पण तुम्ही दिल्लीला कसे काय आलात, मंजिरीने विचारले. त्या रुचीने तिकीट काढून दिले आणि इथे पाठवले. ना पैसा होता आणि जवळ काही कपडे. 2 दिवस स्टेशनच्या जवळपास काढले. मग एक भला माणूस भेटला. त्याने राहुलला काम मिळवून दिले आणि राहायला ही जागासुद्धा दिली. यापेक्षा चांगली जागा आम्ही नाही अफोर्ड करू शकत. राहुल वर्कर म्हणून लागला आहे कामाला. तेवढाचा पगार नाही. डॉक्युमेंट नाहीत ना त्याचे सोबत, आणि माझेही नाहीत. कठीण आहे ग सगळं. तुम्ही परत जायचं ना, मग का थांबला तिथे, मंजिरी रागात म्हणाली. धमकी दिली होती तिने, परत दिसला तर जिवे मारू म्हणून, आणि ती नजर ठेवून आहे आमच्यावर, मीनाक्षी म्हणाली. ही बाई आहे की चिटकीन ग, एवढं नीच असू शकतं का कुणी, मंजिरी रागाने चरफडत म्हणाली. तिचं रूप अजून तू बघितलं नाहीस. चिटकीनसुद्धा लागेल तिच्यासमोर. आपले ग्रह फारच वाईट असले की तिचा सामना होतो.
मीनाक्षी गंभीर आवाजात म्हणाली. हर्षचे ग्रह किती खराब असतील. जेव्हा ती त्याला भेटली, मंजिरी हळूच पुटपुटली, पण मीनाक्षीला ते ऐकायला गेलं. पण ती नाही आहे ना आता त्याच्या आयुष्यात. त्याचं प्रेम तर आहे ना मंजू तुझ्यावर. मीनाक्षी. वाटत तर आहे म्हणून. म्हणजे त्यांच्या वागण्यातून जाणवतं. तसं अजून कबुली दिली नाही एकमेकांना. मंजिरी खिडकीतून बाहेर बघत म्हणाली. इकडे राहुलला हर्षने खाली आणले. खाली हर्षची थोडी आडदांड 2 माणसं उभी होती. आजूबाजूला नजर ठेवून. राहुल आता चांगलाच घाबरला. त्याला वाटलं हा आता जीव घेणार आपला. सुटकेचा दुसरा कुठला मार्गही त्याला दिसत नव्हता. आणि मीनाक्षीची काळजी वाटत होती ती वेगळी. हर्षने त्याला चाळीच्या बाहेर आणलं. हर्ष पुढे आणि तो त्याच्या मागे चालत होता. राहुल, तू ओळखलंस ना मला? हर्ष म्हणाला. आणि त्याने मागे वळून राहुलकडे बघितले. राहुल घामाघूम झाला होता. त्याचा तो घाबरलेला चेहरा. बापरे, अरे काय झालं? का घाबरलास एवढा? हर्ष त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. न न नाही, काही नाही, तो घाबरतच म्हणाला. अरे रिलॅक्स मित्रा, घाबरू नकोस. मला घाबरलास का? मी काय गुंडपिंड वाटलो की काय तुला? तो त्याला हसत म्हणाला. नाही तसं नाही, पण मी काही नाही केलं. मीनाक्षीला मी नाही पळवलं. ते तिला किडनॅप माहीत आहे मला, म्हणूनच पोहोचलो इथपर्यंत. घाबरू नकोस कुणालाही. मी खरं तर तुझे आभार मानतो. मीनाक्षी तुझ्यामुळे सुखरूप आहे. हर्ष त्याला मध्येच थांबत त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. बरं मला सांग, तुम्ही हे सामान पॅक करून कुठे निघाला होतात? हर्ष म्हणाला. ते सकाळी रुचीचा फोन आलेला की आत्ताच्या आत्ता तिथून निघायचं. मीनाक्षीच्या घरचे तुम्हा दोघांना शोधत आहेत. जीवे मारणार आहेत दोघांना. आणि पत्ता पण लागलाय त्यांना आमचा. कुठे जायचं ते अजून नव्हतं ठरलं. राहुल बोलला. अजून त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. तुला असं वाटतं का राहुल, मीनाक्षीचे आईबाबा इतके भयंकर आहेत? त्यांना तर काही माहीतसुद्धा नाही. फार साधीसुद्धा माणसं आहेत रे ती. आणि मी का मारेन तुम्हाला? ती रुची गेम खेळते तुझ्यासोबत. मी तर तुम्हा दोघांना परत न्यायला आलो आहे. हर्ष म्हणाला. तुम्ही हे खरं बोलताय ना? राहुल म्हणाला. आधी तर तू मला असं तुम्ही आम्ही म्हणणं सोड. हर्ष म्हण मला. आणि खरंच बोलतोय मी. मंजिरीला त्यासाठीच आणलं आहे मी. तुम्ही दोघं माझ्यावर विश्वास ठेवून सोबत येणार नाही हे वाटलंच होतं मला. हर्ष म्हणाला. राहुलच्या डोळ्यात आता पाणी दाटून आले. अरे रडतोस काय असा? हर्ष त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जवळ घेत म्हणाला. वाटलंच नव्हतं कधी आपल्या शहरात आपल्या माणसात परत जायला मिळेल. सगळं काही गमावून बसलो होतो. राहुल अश्रू पुसत म्हणाला. वेळ वाईट होती, निघून गेली आता. सर्व ठीक होईल. मी आहे, विश्वास ठेव माझ्यावर. हर्ष म्हणाला. हो आहे विश्वास. फार फार आभार मित्रा तुझे. राहुल म्हणाला. मित्रा म्हणालास आणि आभार कसले मानतोस? मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्स. हर्ष हसत म्हणाला. नाही म्हणणार. तुझ्यासारखा मित्र मिळणार असेल तर असा वाईट काळ हसत स्वीकारेन मी. राहुल म्हणाला. चल रे, एवढं काही नाही. बरं लग्न केलंस ना मीनाक्षीसोबत? हर्ष म्हणाला. नाही, म्हणजे हिंमतच नाही झाली. एवढं काही सहन करते ती. रोज रडताना दिसते. कसं म्हणू लग्न कर माझ्याशी? मला तिचं दुःख नाही भगवत. राहुल म्हणाला. पण सोबत राहत आहात ना तुम्ही? हर्ष म्हणाला. हो, म्हणजे आजूबाजूच्या लोकांसाठी आम्ही नवरा बायको आहोत. पण मीनाक्षी तेवढीच पवित्र आहे अजून. आमच्यात तसं काही नाही. राहुल अडखळत म्हणाला. म्हणजे तुमच्या दोघांची लग्नाची जबाबदारी पण आहे म्हणायची माझ्यावर? हर्ष त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला. राहुलचा चेहरा मात्र ब्लश करत होता. मीनाक्षीचे आईबाबा होतील तयार या लग्नाला? राहुल आता सिरियस होत म्हणाला. मी आहे, डोंट वरी. आणि चला आता निघूया आपण. हर्ष म्हणाला. हो, मलाही कधी मुंबईला जातोय असं झालं. चल ना मग, मीनाक्षीला सांग आवरायला. हर्ष म्हणाला आणि दोघेही परत त्यांच्या रूममध्ये गेले. बहिणींच्या गप्पा मारून झाल्या असतील तर निघायची तयारी करा आता. हर्ष मंजिरीकडे बघत म्हणाला. मीनाक्षी ताईला पण घेऊया ना सोबत? मंजिरी हर्षकडे बघत म्हणाली. ऑफकोर्स, आपण तिलाच घ्यायला आलो आहे. हर्ष म्हणाला. पण मी तिथे आईबाबा घेतील का मला घरात? मला भीती वाटते त्यांना फेस करायची. मीनाक्षी घाबरत म्हणाली. का, काही गुन्हा केला आहेस का तू? हर्ष तिच्याकडे बघत म्हणाला. नाही, पण कुणालाही न सांगता घराबाहेर पडले, तेही अंगाला हळद लागलेली असताना. ही चूक तेवढी लहान नाही. मीनाक्षी म्हणाली. मीनाक्षी, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. त्यामुळे मी समजूत काढणार आहे त्यांची. तू घाबरू नकोस. एवढं सोपं नाही आहे. माझे आई वडील जीवापेक्षा अब्रू जपतात. त्यांनी मला मेले म्हणून काढून टाकलं असेल त्यांच्या आठवणीतून. मीनाक्षी म्हणाली. इथे बसून तर्क लावल्याने काय होणार आहे? प्रत्यक्ष समोरासमोर बघूया काय होतंय. आणि त्यांनी जरी नाही स्वीकारले
तरी माझी मम्मा तुला मुलगी म्हणून स्वीकारायला तयार आहे, हर्ष म्हणाला. हो, खरं बोलत आहेत हर्ष. मम्मा म्हणाल्या माझी मुलगी म्हणून येईल आपल्या घरात. मंजिरी तिचा हात धरून म्हणाली. मीनाक्षीलाही आता फार आधार वाटला. आणि राहुल? मीनाक्षी हर्षकडे बघत म्हणाली. त्याचं काय? हर्ष रागाने म्हणाला. त्याला पण नेऊया ना आपल्यासोबत, मीनाक्षी घाबरत म्हणाली. नाही, त्याला का म्हणून? तो राहील की इथेच, नाहीतर जाईल त्याच्या घरी. तू कुठेही जाऊ शकतो, आपण का न्यायचं त्याला आपल्यासोबत? हर्ष अगदी गंभीरपणे म्हणाला. आता दोघींचाही चेहरा खाडकन पडला. मीनाक्षीच्या डोळ्यात तर पाणीच आले. मी येणार नाही एकटी त्याला सोडून, मीनाक्षी अश्रू पुसत ठामपणे म्हणाली. मीनाक्षी, असं काय करतेस? अगं चांगला मुलगा बघू तुझ्यासाठी. काय आहे असं या राहुलमध्ये? लग्न नाही केलंस ना तू? मी जबाबदारी घेतो तुझी, हवं तर. चल तू, नको या राहुलचा विचार करू, हर्ष म्हणाला. आता राहुलला आणखी धडधड व्हायला लागली, कारण हर्ष अगदी सिरियस टोनमध्ये आणि रागात बोलत होता. मला राहुलपेक्षा चांगला मुलगा नाही मिळू शकणार. ही इज द बेस्ट, मीनाक्षी म्हणाली. वेडी आहे ही मुलगी. राहुल, तूच समजाव आता तिला, हर्ष राहुलकडे बघून गालात हसत म्हणाला. हर्ष बरोबर बोलतोय मीनाक्षी. तुझ्या पुढे पूर्ण आयुष्य पडलंय तुझं. माझ्यासाठी नको वाया घालवू. तसाही मी असा गरीब. नोकरीही गेली, तुला काय सुख देणार? जा मीनाक्षी परत, प्लीज ऐक माझं. हर्ष, असं काय करताय तुम्ही? ताही म्हणते ते बरोबर आहे. खरंच राहुल जिजू योग्य आहेत तिच्यासाठी, मंजिरी हर्षकडे बघत विनवणीच्या सुरात म्हणाली. तू तर जिजू म्हणून मोकळी पण झालीस. आणि काय रे राहुल, तुला पण चांगलं बोलता येतं की. चला आवरा आता, चौघांचं तिकीट काढलंय, हर्ष गालात हसत म्हणाला. आता तिघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले. हर्ष, तुम्ही गंमत करत होता? मी किती घाबरले, मंजिरी म्हणाली. हो, केली जराशी. दोघांचे चेहरे बघा. अरे हसा आता तरी, हर्ष राहुलकडे बघत म्हणाला. राहुलने त्याला कडकडून मिठी मारली. हर्षनेही त्याच्या पाठीवर थोपटत त्याला आधार दिला. मंजिरी मीनाक्षीला बिलगली. मीनाक्षीच्या चेहऱ्यावर आता हसू होते. मंजिरीने मीनाक्षीचे आवरायला मदत केली. राहुल पण मदत करत होता. हर्षने कॅब बुक केली. चौघेही रूमच्या बाहेर पडले. रुचीची माणसं येऊन काहीतरी गडबड करू नये म्हणून हर्षची माणसं लक्ष ठेवून होतीच. चौघे गाडीत बसले आणि एअरपोर्टला जायला निघाले. एअरपोर्टवर जायच्या आधी चौघांनी हॉटेलमध्ये जेवण केले. मीनाक्षी आणि राहुलला वाईट वाटत होते. त्यांच्या घरी येऊन त्यांनी जेवण नाश्ता काहीच विचारलं नाही. हर्षने त्यांची मनस्थिती ओळखली. काय झालं राहुल, चेहरा असा का झाला तुझा? हर्ष म्हणाला. काही नाही, ते असं बाहेर. आम्ही घरी काही जेवण. राहुल बोलतच होता की तुमच्या घरी दर आठवड्याला येऊ आम्ही जेवायला. काय गं म्हणू? आता ती कंडिशन नव्हती, आय नो, हर्ष म्हणाला. हो ना, मी तर मस्त मज्जा करणार ताईसोबत. तुम्ही दोघं आमच्या कॉलनीत घर घ्या, मंजिरी म्हणाली. मीनाक्षी आणि राहुल एकमेकांकडे बघितले. आधी त्यांचं लग्न तर होऊ दे, मग बघू त्यांना घर कुठे घ्यायला लावायचे. हो ना राहुल, हर्ष म्हणाला. हो, तो गालात हसत म्हणाला. त्यालाही आता त्याचं भविष्य चांगलं असणार याची खात्री वाटत होती. मी तर ताईच्या लग्नात फार एन्जॉय करणार आहे हां, मंजिरी उत्साहाने म्हणाली. म्हणजे आधीच नको एवढे स्वप्न बघूस. आधी आई बाबा काय म्हणतात त्यांची भीती वाटत आहे मला. माफ तरी करतील की नाही कुणास ठाऊक, मंजिरी मीनाक्षी नाराजीने म्हणाली. करतील ग, तू हिंमत नको खचू देऊस. आम्ही आहोत ना. निदान मम्माचा शब्द तरी टाळणार नाहीत ते, मंजू म्हणाली. कुणाच्या दबावाखाली माफ करणं वेगळं आणि हृदयातून माफ करणं वेगळं. हो ना, मनात अडी राहिली ना कायमची, मीनाक्षी म्हणाली. जशी तुला माझ्याबद्दल असेल, कारण हे सर्व माझ्यामुळे झालं ना, हर्ष मीनाक्षीकडे बघत म्हणाला. होता राग आतापर्यंत, पण तुम्ही आलात ना, त्या नरकातून काढलत. आणि महत्त्वाचं म्हणजे माझी बहीण सुखी आहे तुमच्यासोबत. आता काहीच राग नाही उरला, मीनाक्षी राहुलकडे बघत म्हणाली. अगदी बरोबर आहे, आम्हाला तुझ्याबद्दल कुठलाही राग नाही. तसाही तू एवढा हँडसम आहेस की मुली तुला मिळवायला काहीही करू शकतात. हे कळून चुकलं मला, तो मीनाक्षीला टाळी देत म्हणाला. मस्करी नका करू, तसंही काही लोकांना इंटरेस्ट नाही आमच्यात. काय कामाचं हँडसम असून नको त्या मात्र करतात मागं पुढे, तो मंजिरीकडे तिरपा कटाक्ष टाकत म्हणाला. तिला त्याचा टॉन समजला, पण ती लक्ष नसल्यासारखी करत जेवण करत होती. हे काय वेगळंच ऐकत आहे मी. तसंही स्पेशल व्यक्तीसाठी थोडी मेहनत घ्यावीच लागते, राहुल हसत म्हणाला. चौघांनी हसत खेळत जेवण संपवले आणि एअरपोर्टवर आले. चेक इन करून प्लेनमध्ये प्रवेश केला. मंजिरीला आताही भीती वाटत होती. हर्ष तिच्याकडे बघत होता. हर्ष आणि मंजिरी सोबत बसले होते.
राहुल आणि मीनाक्षी दुसऱ्या सीटवर होते. द्या ना मोबाईल, मी गाणे ऐकत बसते, मला भीती वाटते, मंजिरी हर्षकडे बघत म्हणाली. मोबाईल डिस्चार्ज होईल माझा थोड्या वेळात, आणि इयरफोनसुद्धा, हर्ष म्हणाला. मंजिरीचा चेहरा आता पडला, ती गाल फुगवून बसली. त्यापेक्षा मी म्हणू का गाणं, म्हणजे बघ तुला आवडलं तर, हर्ष मस्करी करत म्हणाला. काही गरज नाही, आणखी इथल्या एअर होस्टेस मागे लागायच्या, मंजिरी वैतागत म्हणाली. लागू दे ना मग, तसाही तुला कुठे आवडतो मी, हर्ष लटक्या रागाने म्हणाला. मी कधी म्हटलं नाही आवडत म्हणून, पण आवडतो असंही नाही म्हणालीस ना. त्यासाठी वेळ लागेल आणखी थोडा, मंजिरी गालात हसत म्हणाली. किती वेळ घेणार आहेस म्हणू आणखी, जरा घाई कर ना, हर्ष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. त्याच्या डोळ्यात मंजिरीला प्रेमच प्रेम दिसत होते. त्याच्या तसं बघण्याने तिचे अंग शहारून आले. तिने नजर आपोआप खाली झुकली, पण गाल मात्र लाल झाले. हर्षने तिचा हात हातात घट्ट धरला. तुला भीती वाटते ना म्हणून, तो तिच्या धरलेल्या हाताकडे इशारा करत म्हणाला. तिने आपली मान त्याच्या खांद्यावर टाकली. प्लेन कधी मुंबईला लँड झालं दोघांनाही कळलं नाही. अनाऊन्समेंट झाली तसं हर्ष भानावर आला. म्हणून उतरायला हवं, तो तिच्या खांद्यावर असलेला हात बाजूला करत म्हणाला. मंजिरी त्याच्या उबदार मिठीतून डोळे चोळत उठले. एअरपोर्टच्या बाहेर हर्षचा ड्रायव्हर वाट बघत उभा होता. चौघेही हर्षच्या घरी आले. त्याने अरुंधतीला कळविले होते. त्या घरी त्यांचीच वाट बघत होत्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.